पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी। या यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे शनिवारी निधी हस्तांतरित केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली। कर्जमाफीच्या बाबतीत मी आताच सांगितलं की कर्जमाफी जी उशीर झाला त्यामध्ये खरंच कुठल्या सरकारचा किंवा कोणाची आमची चूक नाहीये। आपल्याला माहिती आहे की कर्जमाफीला पुरवणी मागण्याला ती रक्कम होती। विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं आणि अधिवेशन सुरू असताना वरच्या सभागृहामध्ये खालच्या सभागृहामध्ये त्या पुरवणी मागण्या मंजूर व्हायला चर्चा होती आणि चर्चा झाल्यानंतर मंजूर होतात। त्यामुळे आता अधिवेशन संपलेलं आहे, राज्यपाल महोदयांची सही झालेली आहे, त्यामुळे थोडा उशीर झाला। त्यानंतर जे आम्ही यादी जाहीर केली असती आणि यादी जाहीर केल्यानंतर इन्कम टॅक्स वाल्या शेतकऱ्यांची जर यादी आम्हाला नाव कळालं नसतं, परत त्या यादीला सगळ्या यादीला स्टे मिळाला असता, थांबली ती यादी, सगळी प्रक्रिया थांबली असती। त्यामुळे आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली, ज्या शेतकऱ्यांचं इन्कम मोठे शेतकरी आहेत ते इन्कम टॅक्स भरतात त्यांची यादी आम्हाला कळवा। त्याप्रमाणे यादी आम्हाला काल 2 दिवस झाले प्राप्त झालेली आहे। आता कुठल्याही प्रकारची अडचण ही राहिलेली नाही। आमचे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील पण यासाठी त्या सहकार विभाग पण त्यासाठी प्रयत्न त्यामध्ये करतोय आणि साधारणतः ही रक्कम 30 जुलै पूर्वी पहिले जे ज्यांचं क्लिअर आहे त्यांना 30 जुलैच्या अगोदर पहिले शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम ही दिली जाईल। त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये आणि दुसऱ्या ज्या काही एखाद्या अटी वगैरे आपण कमी शर्त आपल्या अटी थोड्या कमी केलेल्या आहेत त्याचाही निश्चित प्रकारे करून त्या शेतकऱ्यांना पण लवकरात लवकर ही रक्कम ही कर्जमाफीची दिली जाईल। शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे, खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। आज सकाळी म्हणजे की शनिवारी आज सकाळी 11 वाजल्यापासून त्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम टाकण्यात येणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आषाढी एकादशीचं निमित्त साधून ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे। पहिल्या टप्प्यातील जी काही यादी आलेली आहे त्या यादीनुसार सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम टाकण्यात येणार आहे। तसेच मोठी खुशखबर दुसरी अशी आहे की दुसरी यादीसुद्धा कर्जमाफीची दुसरी यादीसुद्धा जाहीर झालेली आहे आणि त्यांनासुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे। खूप मोठी आनंदाची बातमी आहे। व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।